नमस्कार, रामकृष्ण हरी. तर आपल्या मशीनचे मागचे पूर्ण नट असे हे झाले होते. तर मी तिच्यात जुनी कैची अडकून दिली होती. त्याच्यापर्यंत म्हणजे संक्रांतीच्या वेळेस ते होऊन गेलं. पण आता आज सकाळपासून मी तिच्यात तर मी आताशी ते पूर्ण नट वगैरे हे केले, कारण त्याचे नट काही गावात भेटेना. पण देवाच्या योगायोगानं भेटले. कारण एका ठिकाणी भेटले तर हे अफूट होते, कारण फलटीच्या खाली ते नट येत नव्हते. आता हे तरी बरं झालं की संक्रांतीच्या वेळेस तिनं काही घोळ नाही घातला. मी नटाच्या ऐवजी डायरेक्ट बघू शकता कसं जुगाड केलं होतं की साईडला पूर्ण हे कैचीचं एक छिद्र म्हणजे एक तोंडच तिच्यात घालून दिलं होतं ना, अशी ठोकून डायरेक्ट पॅक बसवली होती. पण त्यालासुद्धा ते आता जुमानत नव्हतं. त्याच्यामुळे मी आता नट आणले आणि एकदाचे पूर्ण मस्तपैकी पॅक करून दिलं, बघू शकता. नाही तर एकदम बेल्ट काटायची, नाही तर बेल्टच ढिला व्हायचा. तर आता बघा स्पीड म्हणजे त्याचा स्पीड एकदम स्लो झाला होता. तर आता क्लिअर झालं. आपण कोणतंही काम करतो ते स्वतः आलं पाहिजे, कारण माझं मशीनचं काहीही झालं तरी मलाच माझं करावं लागतं. कारण दाजी त्याच्याकडे लक्षही घालत नाही. कारण आपल्या कामाची आपल्याला आवड पाहिजे. त्यांना काय नाही, मशीन बंद पडो वा ना पडो, तर तुझं तू बघ. ज्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी माझी मशीन जाम झाली होती, ऐन वेळेवर मी माझ्या भाऊजाईची मशीन घेऊन आले आणि त्या मशीनवर काम सुरू केलं. कारण इतका वेळ नव्हता की मशीन साफ करायची, त्याचा धागा काढायचा. कारण गडबड तर कोणाला माहिती की संक्रांतीची गडबड किती असते, खूप गडबड होती. आणि तसं काही नाही आहे, कारण आपली घरच्यासारखीच मशीन असल्यामुळे नुसती गेली आणि उचलून आणली मशीन आणि काम सुरू केलं. पण आज मी माझ्या मशीनचं पूर्ण क्लिअर काम केलं आहे आणि आज पूर्ण मशीन क्लिअर झाली. चला बाय.